10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. राज्यामध्ये अनेक घडामोडी एवढ्या 2 वर्षामध्ये घडल्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, अजित पवारांची, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, निष्ठा, गद्दारी, अनेक आरोप प्रत्यारोप भाजपवर झाले, एकमेकांवर झाले. याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये होईल. बघ आता अनिलराव, तुम्ही या मतदारसंघामध्ये राहता आणि याच मतदारसंघामध्ये काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीची बैठक मला वाटतं कन्यादान मंगल कार्यालयामध्ये झाली आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे नेते उबाटा गटाचे माझ्या आमदारांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की महाविकास आघाडी सगळ्यात पहिली मुहूर्तमेढ या मतदारसंघामध्ये आम्ही लावली निवडणुकीच्या अगोदर. म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये विधानसभे लोकसभेला एकत्र लढला, चांगलं यश मिळालं, जनतेने चांगला कौल दिला. 41 खासदार महायुतीचे त्यावेळेस निवडून दिले. तोच प्रयत्न विधानसभेत झाला. शिवसेना भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाने एकत्रित निवडणूक लढली. या महाराष्ट्रानं जनादेश महायुतीच्या बाजूने दिला. 105 भारतीय जनता पक्षाचे, 61 शिवसेनेचे, 54 शिवसेनेचे, म्हणजे जवळपास अपक्ष वगैरे करून 180चा जनादेश या महाराष्ट्राच्या जनतेने दिला होता. आणि त्याच दरम्यान हडपसर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी अगोदरच झाली. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना याच शिवसेनेने मतदान केलं. याचं त्यांनी जाहीर स्वतः सांगून त्याची कबुली दिलेली आहे. परंतु मला प्रश्न हाच आहे की 2019ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या जनतेने स्वीकारून पुन्हा मुख्यमंत्री व्हावण्याचा जनादेश दिला असताना सुद्धा स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी, वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी या महाराष्ट्राला अशा पद्धतीच्या राजकारणात पुढे टाकलं. आदरणीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडी बरोबर ते गेले आणि इथे पहिली गद्दारी झाली. त्यामुळे या गद्दारीचा नक्कीच शिरूर लोकसभेमध्ये उत्तर मिळेल आणि भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेमध्ये ज्या शिवसेनेच्या उबाटा गटाने गद्दारी केली त्याचं नक्की उत्तर या शिरूरमध्ये मिळेल, या हडपसरमध्ये मिळेल आणि त्यांना नक्की त्यांची जागा कळेल की गद्दारी तुम्ही केलेली आहे. तुमच्या महत्वाकांक्षेपोटी तुम्ही पक्षाला वेठीस धरलं आणि तुमच्याच पक्षामध्ये बंड झालं. तुम्ही तुमच्या नातलगांना, तुमच्या स्वकीयांनाच फक्त ठरवून राजकारणात पुढे आणत असाल तर ज्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती ही शिवसेना उभी राहिली त्या कार्यकर्त्यांनी बंड करून त्याच कार्यकर्त्यातला एक साधारणतः कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला. त्यामुळं गद्दारी 2019ला उभाटा गटाने केलेली आहे आणि त्यांचा तो गैरसमज आहे की कोणाला गद्दार म्हणतील, कोणाला खोके म्हणतील, परंतु जनता इतकी हुशार आहे की तुम्हाला जनादेश महायुतीचा दिला असताना सुद्धा तुम्ही त्या जनादेशाचा अनादर केला आणि महाविकास आघाडीबरोबर गेलात. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की जर माझी शिवसेना काँग्रेस होणार असेल तर मी माझं दुकान बंद करेल, त्या स्वतःच्या वडिलांचं सुद्धा ही शिवसेना ऐकू शकली नाही. जी शिवसेना इतकी गद्दार निघाली की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पहिली गद्दारी तर माझ्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अगोदर केली. त्यामुळे यांच्या गद्दारीचा भारतीय जनता पक्ष चिन्ह कुठलंही असेल तरी सुद्धा नक्की त्याचं उत्तर मतपेटीद्वारे आम्ही नक्की देणार. राष्ट्रवादी फुटीचा फायदा आढळरावांना होईल. निश्चितपणानं बघा, असं आहे, साधी सरळ निवडणूक तुम्हाला दिसते. जनतेला या देशामध्ये हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील हा साधारणतः विचार आहे. जनता हा विचार नक्की करते की ग्रामपंचायतला कोण असावा, महानगरपालिकेत कोण असावं, राज्यात कोणी असावी किंवा राज्यातल्या राजकारणामध्ये जरी काय इकडच्या तिकडं झालं असेल याचा परिणाम केंद्राच्या निवडणुकीमध्ये होणार नाही. कारण महाराष्ट्र कायम भारताच्या सुरक्षेच्या बाबतीत विचार केलेला आहे. या महाराष्ट्रातनं अनेक क्रांतिकारकांनी स्वतःचं रक्ताचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य केलेलं आहे. या देशाला समतेचा संदेश महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिला. त्यामुळे ही महाराष्ट्राची भूमी वेगळी आहे. ज्या छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं आपण विचारानं काम करतो तो महाराष्ट्र आहे. तो कधीच देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये चुकीचा विचार करू शकत नाही. स्वतःच्या भविष्यापेक्षा, स्वतःच्या राजकीय भविष्यापेक्षा देशाचं भविष्य
नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे. या देशाला जगातली महासत्ता बनवायची असेल तरी नरेंद्र मोदींसारखंच एक नेतृत्व आवश्यक आहे, हा विचार महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यामुळे शिरूर लोकसभेचा खासदार सुद्धा जे निर्णय आदरणीय मोदी सरकार घेईल त्या निर्णयाला हात वर करून पाठिंबा देणारा असेल, ना की त्या निर्णयाच्या विरोधामध्ये काही ना काही प्रकारच्या गैरप्रकारे उत्तर देऊन या विकासाच्या किंवा या पुण्य कामामध्ये त्याचा सहभाग नसेल असा खासदार निवडून देणार नाही, याचा आम्हाला विश्वास आहे.